हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहे गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड. तर हे दही आहे ते अर्धा लिटर दही आहे. तर आपण अर्धा लिटर दह्याचं श्रीखंड बनवणार आहे. तर एका बाउलमध्ये मी असं कापड घेतलेलं आहे, बघू शकता. एकदम असं कॉटन कापड आहे. हे कॉटन कापडमध्ये घ्यायचं आहे दही. आणि दही घेऊन असं कॉटन कापडमध्ये असं एकदम याला असं पिळ द्यायचं आहे. पूर्ण पाणी निचरलं पाहिजे दह्यामधलं. अजिबात मी असं दाबून दाबून पूर्ण पाणी असं काढलेलं आहे, बघू शकताय. या पद्धतीने काही पाणी राहिलं नाही, याच्यात पूर्ण असं पाणी काढलेलं आहे. तर एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आता. आणि याच्यामध्ये घातलेलं आहे मी अर्धा चमच विलायची पावडर. आणि याच्यामध्ये 4 चमच मी साखर घातलेली आहे. पोह्याच्या चमचने मी 4 चमच साखर घातलेली आहे. तर याला आता व्यवस्थित याला एक कमीत कमी 10 मिनिट फेटायचं आहे. तरच आपल्याला व्यवस्थित आपलं श्रीखंड तयार होते. 10 मिनिट असं फेटायचं आहे, बघू शकताय. या पद्धतीने पूर्ण असं फेटल्याच्या नंतरच आपलं श्रीखंड तयार होणार आहे. तर असं एकदम फेटून घ्यायचं आहे. पूर्ण आता एकजीव करून घेते दोन्ही. तर बघू शकता या पद्धतीने. अगदी पोह्याच्या चमचने मी 2 चमच दूध घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये 10-12 केसरच्या काड्या घातलेल्या आहेत. केसर काडी घातल्याच्यानंतर लगेच चमच्यानं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चमचने. पुन्हा याच्यामध्ये आपल्याला याचा फेटायचा आहे थोडा वेळ. आणि फेटल्याच्या नंतर लगेच आपल्याला याच्यात केसरचं दूध घालायचं आहे. तर दूध मी 2 चमच घेतलेलं आहे, बघू शकताय. पोह्याच्या चमचनं 2च चमच दूध घेऊन त्याच्यामध्ये केसर घालून मिक्स करून याच्यामध्ये आता श्रीखंडमध्ये मिक्स करून घेऊया. अगदी थोडासा कलर चेंज झालेला आहे केसरमुळे. तर बघू शकताय मस्त छान असा कलर आलेला आहे. तर एका भांड्यामध्ये आपण आता काढून घेऊया श्रीखंड. तर माझ्याकडे आहे हे भांडं. तर याच्यामध्ये मी असं काढून घेते. तर अर्धा किलो याचं एवढं झालेलं आहे, बघू शकताय. तर हे आता आपल्याला 3 तास फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. तर 3 तास फ्रीजरमध्ये होतं आणि 3 तासाच्या नंतर फ्रीजरमधून बाहेर काढलेलं आहे. तर बघू शकताय श्रीखंड कसलं भारी झालेलं आहे. एकदम असं घट्टसर असं श्रीखंड झालेलं आहे. तर बघू शकताय कसलं भारी, एकदम चव तर अप्रतिम. आपलं गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड तयार आहे. मस्त एकदम असं घट्ट श्रीखंड झालेलं आहे, बघू शकताय. मग काय आहे ना, एकदम सोपी पद्धत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की तुम्ही पण ट्राय करा.